नमस्कार. दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. आजच्या ठळक घडामोडी. खेड एसटी आगारात नव्या राजमाता जिजाऊ बस सेवेचं लोकार्पण. प्रवाशांना मिळणार अधिक आरामदायी प्रवास. नदीतील गाळ काढण्याच्या नावाखाली वाळू चोरी. असताना येथे वाळू गायब झाल्याचा गंभीर आरोप. चौकशीची मागणी. राजापूर शहरात पूरस्थिती व्यवस्थापनासाठी आपत्कालीन बोटीचे आणि जलतरण प्रशिक्षण संपन्न. जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांच्या हस्ते कुवारबाव शाळेत नवागत विद्यार्थ्यांचं उत्साहात स्वागत. दाभोळ भिडबंदर रस्त्याची पहिल्याच पावसात दुरावस्था. रस्त्यावर मातीचा थर. अपघातांचा धोका वाढला. सविस्तर वृत्त. महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री तथा खेड दापोली मंडणगड मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार नामदार योगेशदादा कदम यांच्या प्रयत्नातून खेड एसटी आगाराला नव्यानं प्राप्त झालेल्या 3x2 आसन क्षमतेच्या अत्याधुनिक राजमाता जिजाऊ बसगाड्यांचा लोकार्पण सोहळा आज उत्साहात पार पडला. नामदार योगेशदादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि निर्देशानुसार रत्नागिरी जिल्हा परिषद सदस्य तथा बांधकाम आणि आरोग्य सभापती अण्णा कदम यांच्या हस्ते या बस सेवेचं लोकार्पण करण्यात आलं. खेड तालुक्यातील प्रवाशांना अधिक आरामदायी, सुरक्षित आणि दर्जेदार प्रवास सुविधा उपलब्ध व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून राजमाता जिजाऊ या नव्या बस गाड्या खेड आगारासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यावेळी शिवसेना उपनेते संजयराव कदम, जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण, खेड तालुका प्रमुख आणि जिल्हा परिषद सदस्य सचिन धाडवे, गुहागर तालुका प्रमुख अरविंद चव्हाण, पंचायत समिती सभापती डॉक्टर आफिया पालेकर, उपसभापती सुनील मोरे, शहर प्रमुख कुंदन सातपुते, खेड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा माधवी बुटाला, उपनगराध्यक्ष सतीश उर्फ पप्पू चिकणे, गटनेते निकेतन पाटणे, युवा सेना तालुका प्रमुख मिलिंद काते, संतोष खोपकर यांच्यासह खेड आगार व्यवस्थापक, आगार कार्यशाळा वाहतूक अधीक्षक, वाहतूक निरीक्षक, एसटी कर्मचारी, शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक, नगरसेवक तसेच आजी माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांच्या माध्यमातून खेड तालुक्यातील कांदोशी, हुमरी, सवेणी, अस्तान आणि मुसाड या 5 ठिकाणी नदीतील गाळ काढण्याचं काम हाती घेण्यात आलं होतं. मात्र अस्तान नदीतील गाळ काढताना मोठ्या प्रमाणावर वाळू गायब झाल्याचा गंभीर आरोप शिवसेना तालुका प्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य सचिन धाडवे यांनी केलाय. अस्तान येथे नदीपात्राची पाहणी केल्यानंतर बोलताना सचिन धाडवे म्हणाले, नदीतील गाळ काढण्याच्या कामाचा उपयोग केवळ वाळू उपशासाठी करण्यात आला असल्याचं प्रथम दर्शनी दिसतंय. नदीतील गाळासह वाळूही गायब झाल्याने या संपूर्ण प्रकरणाची जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत चौकशीची मागणी करण्यात येणार आहे. नदीपात्रातून काढण्यात आलेला गाळ आणि मोठे दगड नदी काठावरच टाकण्यात आल्याने परिसरातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी देखील करण्यात येणार असल्याचं धाडवे यांनी स्पष्ट केलंय. दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेशदादा कदम यांच्या आदेशानुसार आम्ही पाहणीसाठी आलो असता अनेक गंभीर बाबी निदर्शनास आल्या आहेत. स्थानिक पुढाऱ्यांना हाताशी धरून या कामाला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न संबंधित ठेकेदारांना केल्याचा आरोप देखील धाडवे यांनी केलाय. या संपूर्ण प्रकरणाबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन चौकशीची मागणी करण्यात येणार असल्याचं धाडवे यांनी सांगितलं. यावेळी महायुतीतील कथित श्रेयवादाबाबत विचारलं असता खेड तालुक्याचा विकास रामदासभाई कदम यांच्या नेतृत्वाखाली झाला असून योगेशदादा कदम विकास कामे प्रभावीपणे राबवत आहेत. मात्र काही राजकीय पुढाऱ्यांना विकास कामे पाहवत नसल्याने श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप देखील त्यांनी केला. अस्तान येथील नदीतील गाळ काढण्याच्या कामातून वाळू चोरी झाल्याचा आरोप पुढे आल्याचे तालुक्यात या प्रकरणी जोरदार चर्चा सुरू असून चौकशी नेमकं सत्य काय समोर येतं याकडे सर्वांचं लक्ष लागले. महाराष्ट्राचे
गृहराज्यमंत्री नामदार योगेश कदम यांच्या माध्यमातून खेड तालुक्यातून कांदोशी, हुमरी, सवेनी, आस्थान आणि मुसाड अशा 5 ठिकाणी नद्यांचा गाळ काढण्याचं काम हाती घेण्यात आलं होतं. परंतु या आस्थान गावामध्ये काही राजकीय पुढाऱ्यांनी त्याला वेगळं वळण लावलं आणि ह्या आस्थान नदीतला गाळ काढत असतेवेळी गाळासोबतच ह्या ठिकाणी असलेली वाळू आज गायब झालेली आहे. आणि ह्याची संपूर्ण चौकशी जलव्यवस्थापन कमिटीचा सदस्य म्हणून होणाऱ्या मीटिंगमध्ये आम्ही नक्की लावणार आहोत. आणि या ठिकाणी आमच्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. का आज संपूर्ण गाळ त्यांनी नदीच्या बाजूलाच दगडगोटा मोठा आहे तो बाजूलाच काढून ठेवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्यांच्या खूप तक्रारी ह्या आमच्याकडे आलेल्या आहेत आणि दादांच्या आदेशानं त्याची आज आम्ही या ठिकाणी पाणी करायला आल्यानंतर या ठिकाणी निदर्शनामध्ये येत आहे की नदीचा फक्त वाळू काढण्यासाठी यांनी फायदा करून घेतलेला आहे. आणि स्थानिक पुढाऱ्यांना हाताशी घेऊन त्यांनी विविध प्रकारच्या बातम्या माध्यमातून या ठिकाणी लावलेल्या आहेत. परंतु आज माझी त्या ठेकेदाराला विनंती असेल की कोणत्याही गावामध्ये हे काम करते असलेली तिथं आमचे जे सहकारी आहेत त्यांना विश्वासात घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करता आलं असतं. परंतु कुठेतरी कामाला राजकीय वलन लावण्याचं काम या ठेकेदाराने केलेलं आहे आणि त्याचा जाब नक्कीच आम्ही आमच्या माध्यमातून या ठिकाणी विचारू. आज त्या ठेकेदाराला आम्ही या ठिकाणी थांबायला सांगितलं होतं, परंतु आज या ठिकाणी 2:30 वाजले तरी या ठेकेदार या ठिकाणी आलेलं नाही. संबंधित अधिकाऱ्यांना फोन लावून सकाळी सांगितलं होतं की आज दुपारी आम्ही त्या ठिकाणी पाणी घ्यायला जाणार आहोत, तेव्हा तुम्ही ठेकेदाराला त्या ठिकाणी पाठवा. परंतु ठेकेदार जाणून बुजून या ठिकाणी उपस्थित झालेला नाही आहे. या कामाची सखोल चौकशी व्हावी आणि जे ठेकेदाराने या ठिकाणी जे काम केलंय ते अतिशय म्हणजे आमच्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नुकसान होतंय. की जो नदीचा म्हणजे गाळ आहे तो संपूर्ण त्यांनी नदीच्या बाजूला ठेवलाय. बाजूला ठेवल्यामुळे बाजूला जी लोकांची शेती आहे तो शेतीमध्ये तो गाळ भविष्यामध्ये जाणार आहे आणि आमच्या शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे आणि त्यांची भरपाई शेतकऱ्यांना त्याच्याकडून वसूल करून द्यावी अशी मी अशा ठिकाणी विनंती करेन. राजापूर शहरात पावसाचं पाणी थेट मुख्य बाजारपेठ परिसरात शिरत असल्याने नागरिकांचं आणि व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान होतं. या संभाव्य आपत्तीच्या काळात नागरिकांना तातडीनं मदत मिळावी, त्यांचं सुरक्षित स्थलांतर करता यावं आणि कोणतीही जीवितहानी किंवा दुर्घटना घडू नये या उद्देशाने राजापूर नगर परिषद आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने एका विशेष आपत्कालीन प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं. या प्रशिक्षण शिबिराप्रसंगी नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक जितेंद्र जाधव, पोलीस निरीक्षक अमित यादव, स्वच्छता निरीक्षक अमित पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीप ज्योती पाटील आणि खंडागळे प्रामुख्याने उपस्थित होते. या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थित कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष बोट हाताळणीचं आणि पुराच्या पाण्यातून नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्याचं तांत्रिक प्रशिक्षण घेतलं. आपत्ती व्यवस्थापनाचं गांभीर्य ओळखून या प्रशिक्षणात शहरातील लोकप्रतिनिधी, पोलीस दल आणि नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. यामध्ये नगरसेवक दिलीप आंबरे, सिद्धांत जाधव आणि नगरसेविका अफरोज झारी, कर्मचारी आणि पोलीस मित्र मुकादम राजन जाधव, सुशील यादव, गोपनीय पोलीस नरेश गुरव यांच्यासह इतर पोलीस अधिकारी, नगर परिषदेचे कर्मचारी आणि स्थानिक पोलीस मित्रांचा समावेश होता. शासनाच्या शाळा प्रवेशोत्सव उपक्रमाअंतर्गत सन 2026-27 या शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ उत्साहात झाला. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शाळेत प्रथमच प्रवेश घेणाऱ्या बाल विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा 1 कुवारबाव येथे भेट देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. यावेळी नव्यानं प्रवेश घेतलेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचं पुष्पगुच्छ, शैक्षणिक साहित्य आणि शुभेच्छांसह आनंदी वातावरणात स्वागत करण्यात आलं. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी उत्साह निर्माण व्हावा आणि शाळेबद्दल आत्मीयता निर्माण व्हावी या उद्देशानं प्रवेश उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या उज्ज्वल शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शिक्षण हे व्यक्तिमत्व विकासाचं प्रभावी माध्यम असून प्रत्येक बालकानं नियमितपणे शाळेत उपस्थित राहून गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा लाभ घ्यावा असं त्यांनी यावेळी सांगितलं.
पालकांनी देखील मुलांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष देत त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन द्यावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. शाळा प्रवेश उत्सवामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदी वातावरण निर्माण झालं. नवीन शैक्षणिक वर्गाची सुरुवात उत्साहात आणि सकारात्मकतेच्या वातावरणात झाली. शासनाच्या या उपक्रमामुळे शाळांमधील प्रवेश वाढण्यास तसेच शिक्षणाविषयी जनजागृती होण्यास मदत होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 कुवारबाव येथे झालेल्या या कार्यक्रमामुळे नवागत विद्यार्थ्यांचा शाळेतील पहिला दिवस संस्मरणीय ठरला. दाभेळ भिवबंदर मार्गावरील रस्त्याचं काम अद्याप अपूर्ण असताना झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाली. जोरदार पावसानंतर मोठ्या प्रमाणात माती वाहत येऊन थेट रस्त्यावर साचल्याने वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. रस्त्याच्या कामादरम्यान आवश्यक संरक्षणात्मक उपाययोजना न केल्यानं पावसाचं पाणी आणि माती रस्त्यावर आल्याचं चित्र दिसतंय. परिणामी अनेक ठिकाणी चिखलाचे थर तयार झाले असून विशेषतः दुचाकी स्वारांसाठी हा मार्ग धोकादायक बनला आहे. वळणावर आणि उताराच्या भागात वाहनं घसरण्याची शक्यता वाढल्याने अपघाताचा धोका निर्माण झालाय. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार रस्त्याचं काम अर्धवट अवस्थेत असल्याने पावसाळ्याच्या सुरुवातीला विविध समस्या निर्माण झाल्या. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येते. दरम्यान संबंधित विभागानं रखडलेल्या रस्त्याचं काम तातडीनं पूर्ण करून रस्त्यावर साचलेली माती हटवावी आणि पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून करण्यात येते. बोरजखेड येथील ज्ञानदीप औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयाने मुंबई विद्यापीठाच्या बी फार्मसी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्राच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत शैक्षणिक क्षेत्रात आपली उज्ज्वल परंपरा कायम राखली. नुकताच मुंबई विद्यापीठातर्फे जाहीर झालेल्या निकालात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी नोंदवत महाविद्यालयाचा नावलौकिक अधिक उंचावलाय. प्रथम सत्राच्या निकालात केतकी चिखले हिनं प्रथम क्रमांक पटकावला. पर्णिका सावंत हिने द्वितीय क्रमांक, प्रांजळ मनवल हिनं तृतीय क्रमांक प्राप्त केला. खतिजा कौचाली आणि मनीषा कुमारी गुप्ता यांनी प्रत्येकी संयुक्त चौथा क्रमांक मिळवला. सिद्रा मुसा हिने 5वा क्रमांक पटकावून यशस्वी विद्यार्थ्यांच्या यादीत आपलं स्थान निश्चित केलं. या यशाबद्दल ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष डॉक्टर रमणलाल तलाठी, सचिव माधव पेटे, संस्थापक सचिव प्रकाश गुजराती, जनसंपर्क अधिकारी दीपक लड्ढा, गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष अनिल शिवदे, महाविद्यालय विकास समिती अध्यक्ष रुपल पाटणे तसेच संस्थेच्या सर्व पदाधिकारी, विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं आणि प्राध्यापक वर्गाचं अभिनंदन केलं. नवीन शैक्षणिक वर्ष 2026-27च्या प्रारंभी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावं या उद्देशाने लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने आदर्श शाळा दस्तुरी येथे शालेय उपयोगी साहित्य आणि वह्यांचं वाटप करण्यात आलं. हा उपक्रम लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष लायन रोहन विचारे यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या आणि इतर शैक्षणिक साहित्याचं वितरण करण्यात आलं. तसेच नव्यानं प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचं स्वागत करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून उज्ज्वल भवितव्य घडवावं असं आवाहन यावेळी मान्यवरांनी केलं. कार्यक्रमात नायब तहसीलदार पंडित साहेब, ज्येष्ठ समाजसेवक बावाशेठ दस्तुरी, गावातील ग्रामस्थ, आदर्श शाळा दस्तुरी येथील शिक्षक वृंद, लायन अनिल मोरे, लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे नूतन अध्यक्ष लायन अविनाश दळवी तसेच माजी अध्यक्ष लायन रोहन विचारे उपस्थित होते. सामाजिक बांधिलकी जपत शैक्षणिक क्षेत्रात हातभार लावण्याच्या उद्देशानं राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचं विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आलं. शालेय साहित्याच्या स्वरूपात मिळालेल्या मदतीमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण होण्यास मदत होणार असून शिक्षणाबाबतचा उत्साह वाढणार आहे. लायन्स क्लब ऑफ खेड सिटी तर्फे भविष्यात देखील
अशा सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांचं आयोजन करण्यात येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. एडी फाउंडेशन महाराष्ट्र राज्याच्या वतीनं आयोजित राज्यस्तरीय महाराष्ट्र समाजरत्न पुरस्कार सोहळा 2026 सोलापूर येथील निर्मिती लॉन्स येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथील प्रसिद्ध आदर्श पत्रकार आणि छायाचित्रकार परज्वळ विनोद गायकवाड इनामदार यांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कार 2026 देऊन गौरवण्यात आलं. हा मानाचा पुरस्कार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष विवेक पोखरे आणि इतर मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रज्वळ गायकवाड यांना प्रदान करण्यात आला. पत्रकारिता आणि फोटोग्राफी क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय आणि अलौकिक कार्याची दखल घेऊन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक गोरड, कार्याध्यक्ष महादेव महानोर यांनी या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी त्यांची निवड केली. या सोहळ्याला माजी दुग्ध विकास कॅबिनेट मंत्री महादेव जानकर, उपजिल्हाधिकारी श्रीकांत पाटील, पोलीस उपअधीक्षक प्रदीप गोरड यांच्यासह राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित होते. प्रज्वळ गायकवाड यांना हा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्यातून तसेच पत्रकारिता आणि व्यंगचित्रकार क्षेत्रातून त्यांचं अभिनंदन करण्यात येत आहे. चिपळूण शहरात भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या नव्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडलं. भाजपचे आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महायुतीतील विविध घटक पक्षांचे नेते आणि मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कार्यक्रमात बोलताना आमदार प्रमोद जठार यांनी प्रशांत यादव यांच्या संघटन कौशल्याचं आणि पक्षासाठीच्या कार्याचं कौतुक केलं. आगामी काळात त्यांना मोठी राजकीय संधी मिळेल असा विश्वास व्यक्त करत त्यांनी 2029 मध्ये चिपळूणचा राजकीय वनवास संपेल आणि प्रशांत यादव हे आमदार होतील असं भाकीत केलं. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली. यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना आमदार जठार यांनी बाळ माने यांच्या संभाव्य पक्ष प्रवेशाबाबत देखील भूमिका स्पष्ट केली. आज आपल्याला विशेष आभार मी या ठिकाणी मानेन ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे आणि प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांचे. कारण आपल्या अनेक कार्यकर्त्यांची अडचण ओळखून त्यांनी आपल्याला विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यासाठी एक आपल्याला हक्काचा आमदार जो 24 तास आपल्यासाठी उपलब्ध असेल, आपल्या प्रश्नांसाठी, आपल्या सगळ्या गोष्टींची सोडवणूक करण्यासाठी असं प्रमोदजींचं नेतृत्व आपल्याला त्यांनी गेल्या महिन्यात दिलं. खरोखर आनंद वाटला. कारण प्रमोदजींनी ज्या दिवशी शपथही घेतली नाही, आपण ज्या दिवशी नाव त्यांचं डिक्लेअर झालं त्यापासून रत्नागिरी सिंधुदुर्गच्या दौऱ्यावरती आले. आज मगाशी आमचे पत्रकार मित्रांनी सांगितलं, निसारबाईंनी 5वा 6वा दौरा आज चिपळूणच्या साहेबांचा आहे. अनेक प्रश्न जाणून घेत आहेत, अनेक प्रश्नांना तिथल्या तिथे सोडवणूक करण्याची त्यांची जी हातोटी आहे त्याच्यामुळे अनेक गोष्टी मार्गी लागत आहेत. संघटनेमध्ये ज्या पद्धतीनं काम करण्यासाठी एकत्रित आणण्याची गरज असते ते सगळे वेगळ्या स्तरातील सहकारी कार्यकर्ते एकत्र आणण्याचं काम होतंय. त्यामुळे निश्चितपणे या पुढच्या काळात रत्नागिरी जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी 100% झाल्याशिवाय जठारजींच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. जिल्हा परिषदेच्या विजगर नंबर 1 शाळेत नवागतांचं स्वागत आणि शाळा प्रवेश उत्सव उत्साहात संपन्न झाला. यावेळी इयत्ता पहिलीमध्ये दाखल होणाऱ्या 5 मुलांना वाजत गाजत शाळेत प्रवेश देण्यात आला. विद्यार्थ्यांचं औक्षण करण्यात आलं. लेझिम, ढोल, ताशा आणि पुष्पगुच्छ देऊन मुलांना आनंदी, उत्साही वातावरणात शाळेत दाखल करण्यात आलं. यानंतर पुस्तक वाटप, गणवेश वाटप आणि शूज आणि सॉक्स वाटप करण्यात आलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मधुकरराव भोसले होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून गावाच्या सरपंच शुभांगी भोसले, निवृत्त कॅप्टन राजारामराव भोसले, प्रतिष्ठित नागरिक नारायणराव भोसले, माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष राजेंद्र भोसले, सल्लागार कृष्णा भोसले, गावचे मानकरी सुनील भोसले, राष्ट्रपती पदक विजेते निवृत्त पोलीस निरीक्षक विश्वासराव भोसले, उपाध्यक्ष अनंत मोहिते, पोलीस पाटील प्राची मर्चंडे, वैशाली भोसले,
पालक संघाचे सदस्य संदीप कदम, आकांक्षा जंगम आणि पालक वर्ग बहुसंख्येनं उपस्थित होता. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका भाग्यश्री काणेकर, शैलेश पराडकर, विजय सतपाळ यांनी विशेष प्रयत्न केले. महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री तथा खेड दापोली मंडणगड मतदारसंघाचे आमदार नामदार योगेशदादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली दापोली आणि मंडणगड तालुक्यात युवा सेनेच्या तालुकानिहाय आढावा बैठका युवासेना रत्नागिरी जिल्हाध्यक्ष दर्शन महाजन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडल्या. आगामी संघटनात्मक उपक्रमांच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत युवासेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची सविस्तर संवाद साधण्यात आला. बैठकीत युवासेना कार्यकारिणी सदस्य चेतन सातोपे, रायगड लोकसभा युवासेना सरचिटणीस उमेश खताते, युवासेना दापोली विधानसभा BLA समन्वयक सुमित जाधव तसेच युवासेना उपजिल्हाधिकारी अमित पारदुले यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी SIR संदर्भातील कामकाजाचा आढावा घेण्यात आला. तसेच युवासेना BLA नियुक्त्या, सदस्य नोंदणी अभियान, बूथ स्तरावरील संघटन बांधणी आणि पक्ष विस्तार या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. आगामी काळात युवा सेनेची ताकद अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक पदाधिकारी आणि युवा सैनिकांना सक्रियपणे काम करण्याचं आवाहन युवासेना रत्नागिरी जिल्हाध्यक्ष दर्शन महाजन यांनी केलं. बैठकीत उपस्थित युवा सैनिकांनी संघटनात्मक कामकाजाबाबत सूचना मांडल्या. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी नियोजन करण्यात आलं. दापोली आणि मंडणगड तालुक्यात युवा सेनेचं जाळं अधिक प्रभावीपणे विस्तारण्यासाठी विविध उपक्रम राबवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. खेड शहरातील नामांकित सर्जन डॉक्टर उपेंद्र तलाठी आणि डॉक्टर सौ रुपाली तलाठी यांची कन्या डॉक्टर अन्वी तलाठीनं MBBS पदवी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून खेड शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. पुणे महानगरपालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेजमधून तिने वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं असून तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून तिचं अभिनंदन करण्यात येतंय. अन्वीचे वडील डॉक्टर उपेंद्र तलाठी हे खेड शहरातील प्रसिद्ध सर्जन असून मधुसिद्धी हॉस्पिटलचे संचालक आहेत. सहजीवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलचे उपाध्यक्ष म्हणून देखील ते कार्यरत आहेत. त्यांच्या मातोश्री डॉक्टर रुपाली तलाठी या देखील वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. डॉक्टर अन्वी यांच्या यशाबद्दल खेड नगर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष सत्कार करून तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी नगराध्यक्षा माधवीताई राजेश बुटाला, उपनगराध्यक्ष सतीश टिकणे, शिवसेना गटनेते निकेतन पाटणे, नगरसेवक संजय मोदी, स्वप्नील सेटवडेकर, प्रेमल चिखले, मिनार चिखले, संजना कुडाळकर, आरिफ मुल्लाजी, शैलेश सुरा, पंकज शहा यांनी पुष्पगुच्छ देऊन तिचं अभिनंदन केलं. उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर अन्वी तलाठीनं वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करत समाजसेवेची परंपरा पुढे न्यावी आणि ग्रामीण भागातील रुग्णांसाठी दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून द्यावी अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. खेड येथील डॉक्टर अजित भोसले आणि डॉक्टर दीपाली भोसले यांचे चिरंजीव डॉक्टर अद्वैत अजित भोसले यांनी MBBS परीक्षेत प्रथम श्रेणीमध्ये KEM रुग्णालय येथून उत्तीर्ण झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी खेड यांच्या वतीने त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. या प्रसंगी भाजपा नेते माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर, गटनेते नगरसेवक रहीम सहीबोले, भाजपा शहर अध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस मिलिंद नांदगावकर, राहुल पाटणे, सुहास भोसले, भाजपा सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार उपस्थित होते. दक्षिण आफ्रिकेत रविवारी आयोजित करण्यात आलेल्या जगप्रसिद्ध आणि अत्यंत खडतर कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेत रत्नागिरीच्या प्रसाद देवस्थळी आणि अभिजित पड्याळ या दोघांनी यशस्वीपणे 90 किलोमीटरची मॅरेथॉन पूर्ण करून जिल्ह्याचा गौरव वाढवलाय. डर्बन ते पीटर मॅरिट्सबर्ग दरम्यानच्या अत्यंत आव्हानात्मक अप्रन मार्गावर पार पडलेल्या या स्पर्धेत अभिजित पड्याळ यांनी पहिल्याच सहभागात 9 तास 51 मिनिटात स्पर्धा पूर्ण करत उल्लेखनीय कामगिरी केली.
तर सुवर्णसूर्य फाउंडेशनचे संस्थापक आणि संगमेश्वर तालुक्यातील धामापूरचे सुपुत्र प्रसाद देवस्थळी यांनी सलग दुसऱ्या वर्षी कॉम्रेड्स मॅरेथॉन पूर्ण करण्याचा मान पटकावला. त्यांनी ही स्पर्धा 11 तास 27 मिनिटात पूर्ण करून दोघांनी देखील आपल्या जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर जागतिक दर्जाची स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली. सुवर्णसूर्य फाउंडेशन, रत्नागिरी सायकलिस्ट क्लब, टीम कोकण कोस्टल आणि टीम गणपतीपुळे अल्ट्रा मॅरेथॉन यांच्या वतीने दोघांचं अभिनंदन करण्यात आलं. राज्याचे उद्योग, मराठी भाषा आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी प्रसाद देवस्थळी आणि अभिजित फड्याळ यांचं अभिनंदन करताना म्हटलं, कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन सारख्या जगप्रसिद्ध आणि अत्यंत खडतर स्पर्धेत सहभागी होऊन ती यशस्वीपणे पूर्ण करणं ही मोठी अभिमानाची बाब आहे. कोकणच्या मातीत वाढलेल्या या दोन्ही धावपटूंनी आपल्या मेहनतीच्या बळावर आंतरराष्ट्रीय स्तरावर रत्नागिरीचं नाव उंचावलंय. त्यांची ही कामगिरी जिल्ह्यातील तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. उदय सामंत यांनी दोघांनाही जिल्ह्याच्या वतीने तसेच वैयक्तिकरित्या शुभेच्छा देऊन त्यांचं अभिनंदन केलं. याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण पाहत राहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी.